8 मार्च 2025ला जागतिक महिला दिनानिमित्त महिला अदाकारी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने भंडारा शहरात जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक शशिकांत भोयर, तर प्रमुख अतिथी डॉक्टर प्रांजली पडोळे, सौ जयश्रीताई बोरकर, माजी नगरसेविका भंडारा, कल्याणीताई तिरपुडे, डॉक्टर स्नेहलताई घोडीचोर, स्नेहा साखरवाडे, डॉक्टर प्रियंका नाकाडे तथा महिला अधिकार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा नम्रताताई बागडे, पोलीस अधिकारी दुर्गा मुटकुरे, श्री सदानंद धारगावे आदी मंचावर उपस्थित होते। यावेळी सावित्रीबाई फुले, रमाई, राजमाता जिजाऊ, अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी महिलांनी आईच्या पात्रावर आधारित गाण्यावर नृत्य सादर केले, तर स्त्रियांना होणाऱ्या छळाविषयी नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाली गजबिये यांनी केले। कार्यक्रमाला महिला संघटनेचे पदाधिकारी शीतलताई गेडाम, स्नेहा साखरवाडे, सीमा काळे, सारिका ताई नागदेवे, स्मिता मरघडे, भारती कांबळे, वर्षा पाटील, शीतल धकाते, निकिता गजबिये, शिल्पा चव्हाण, सपना बोरकर, तनुजा नागदेवे, माया जांभोळकर, अस्मिता नगरारे, वर्षा पाटील, रंजना वैद्य, मनीषा नागदेवे, रश्मी मारवाडकर, सीमा सुखदेवे, क्रांतीज्योती गणवीर यांनी कार्यक्रम यशस्वीतेकरिता काम केले। मोबाईल कुठे पाहतो की नाही, पण आपण असे नाही म्हणत की तो मोबाईल बाजूला सावरून आपलं आरोग्य आपल्याला जपायचं असेल तर आपल्या आरोग्याकडे आपण कसं लक्ष दिलं पाहिजे। अर्धा तास, 1 तास तुम्ही आपल्या आरोग्यासाठी देऊ शकता आणि तो द्यायलाच पाहिजे। का नाही? कारण आपल्यावर आपल्या कुटुंबाचे रक्षण असते। आपण जेव्हा मुलांचे करू, पतिदेवांचं करू, अदर कुणाचेही करू, तर आपल्यामध्ये ती शक्ती पाहिजे। म्हणून आज सर्व महिला भगिनींना एकच संकल्प करायचा आहे की सर्वप्रथम आपल्या आरोग्याची काळजी। कारण इतक्या आपल्या स्टेजवर आज ज्या महिला भगिनी बसलेल्या आहेत त्या सर्व डॉक्टर्स आहेत आणि आपल्याला तेच सांगणार आहेत की आधी आपल्याला आपलं आरोग्य जपायला पाहिजे। आज आम्ही महिला दिनाचे औचित्य साधून नाकाडी मॅडम पण तिथे होत्या, सायकल मॅरेथॉन ठेवलेली होती, तिथे 50 ते 60 महिला आज आणि काही मुली पण आलेल्या होत्या। आम्हाला तो संदेश द्यायचा आहे की तुम्हाला योगा जमत नसेल, झुंबा नसेल जमत, तर तुम्ही सायकलिंग करा, सकाळी करा किंवा सायंकाळी करा, पण तुमचं आरोग्य तुम्हाला